अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। आपण आज ही मीटिंग बोलवली। गेल्या 7-8 वर्षापासून मी या कारखान्यावर चेअरमन, अगोदर बाबूजी होते, नंतर डॉक्टर महाजन होते। सगळ्यांनी अथक प्रयत्न करून ही स्टेज आणून ठेवलेली। सगळ्यांचे प्रयत्न झाले, प्रयत्नांची काय निष्पत्ती झाली ते सगळं तुमच्या समोर। आपल्या समोर दोन पर्याय, एक तर चालू करणे किंवा विकणे। विकायला म्हटलं म्हणजे आपल्याला कोणतरी इंडस्ट्रियल पाहिजे, अशी संदर्भात तुमची चर्चा झाली। मुंबई पुणे मोठे लोक आपण तिथे करायचे आणि जर होत नसेल तर आपण तो कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न करायचा। साखर कारखाना सुरू होईल असं नाही, दुसरा कोणताही कारखाना सुरू करण्याकरता तत्पर असेल तर त्याच्यात आपण मॉडिफाय करावं, ते त्याने करावं। कारखान्याला परवानगी आपण साखर कारखाना म्हणून परत रजिस्ट्रेशन आहे, जर दुसरा कारखाना टाकायचा असेल तर त्याच्यात बदल करून आपल्याला परत दुसरा बदल करून फेरफार करून आपल्याला नवीन उभारणीचा प्रोग्राम करता येईल। MACBचे 2-3 लोकांनी प्रपोजल आणले, मागच्या आपल्या टायगरची बँडवर प्रपोजल। इलेक्ट्रिक सिटी तयार करण्याकरता गोपालने पण आणलं होते प्रपोजल, कर्नाटकचे लोक होते की त्यांनी इलेक्ट्रिक सिटी तयार करण्याकरता जो कोनखेडला जनरेट हाऊस आहे तर तिथे आपण तो प्रोजेक्ट सुरू करावा, अशा संदर्भाची सुद्धा चर्चा आमची चालू होती, बंद झालेली नाही, अजूनही चालू आहे। आपल्याला साधारणतः 9 आणि 3 12 कोटी रुपये लोकांचे बँकेचे दिले। तगात आपल्याला बँकेच्या 35-40 वर्षाच्या लोकांचे पैसे दिलेले नाही। आपल्याकडे 11,000 लोकांचे शेअर्स आहेत। जसं या लोकांनी बाबूजीच्या खांद्यावर विश्वास ठेवून बाबूजीवर विश्वास ठेवून जमिनी दिल्या, तशाच 11,000 लोकांनी आपले शेअर्स प्रामाणिकपणाने बाबूजीने सांगितले, मग 1-1, 2-2, 3-3 महिने सारखे फिरलो आम्ही सगळे, जुने जाणकार खूप होते, त्याच्यात त्यांनी 11,000 लोकांचे शेअरचे पैसे सुद्धा आहेत। नाना तुम्ही फक्त शेतीबद्दलचाच विषय काढता, पण आपल्याला 11,000 लोकांना सुद्धा वाऱ्यावर सोडता येणार नाही। आपल्याला त्या 11,000 लोकांची सुद्धा व्यवस्था करावी लागेल, कारण त्यांनी तुमच्या विश्वासावर, आणि त्यांना सुद्धा जसं यांना 35 वर्ष झाले, त्यांनी 35-40 वर्ष झाले, तर त्यांचा सुद्धा पैशाचा आपल्याला विनियोग कसा करता येईल, त्याचा वापर कसा करता येईल, तो विनियोग करून जर पैसे त्यांचे फेडता येतात आपण त्या प्रयत्नात असले पाहिजे। MACBचा प्रोजेक्ट आणण्याकरता काही हरकत नाही, पण त्यांचं जे भाडं येईल ते साधारणतः 80 लाख रुपये, 1 कोटी रुपये असं आहे ना, 85 लाख रुपयेपर्यंत दर वर्षाचं भाडं येईल। तर दर वर्षाचं भाडं 85 लाख रुपये जर आलं आणि आपल्याला जर देणं 20 कोटी रुपये आहे, तर आता 20 वर्ष आणखी लोकांना थांबावं लागेल। हा त्याच्या मागचा एक गुणाकार आहे। दुसरा प्रयत्न असा, कोणी घेतलाही कारखाना तर त्या कारखान्यात कर्ज आहे, तर त्या कर्ज भरल्याशिवाय त्याला परत नवीन कर्ज मिळणार नाही। हा MACBला घ्यायला सुद्धा तयार आहे। मी त्याला म्हटलं की तू 5 वर्षाचे पैसे आम्हाला ऍडव्हान्स दे आणि जे जो लोकात ठरेल तो रेट तू आम्हाला दे, आणि आम्ही तुला ती जमीन देऊ। 5 वर्षाचं डिपॉझिट जर दिलं तर आपल्या कारखान्याकडे साधारणतः 4-5 कोटी रुपये जमू शकतात। 4-5 कोटी रुपयाचं कर्ज भेटणार नाही, मग आपण त्याचं लिंकिंग करू की गव्हर्नमेंटला विनंती करू की 4-5 कोटी रुपये आमच्याकडे जर आहेत, काही तुम्ही घ्या, काही जिल्हा बँकेला देऊ, आणि दरवर्षी येणारा हप्ता आम्ही तुम्हाला परत ट्रान्सफर करू। अशा संदर्भाची चर्चा केली, पण ती चर्चा करायला 20 वर्ष लागतात। तो जो घेणारा कॉन्ट्रॅक्टर आहे तो घेताना म्हणतो की मला नील असल्याच्या मला दुसरं कर्ज मिळणार नाही, ही अडचण तिथे येते। आपल्याला जर दुसऱ्या कोणत्याही कारखान्याला किंवा कोणाला इंडस्ट्री द्यायची असेल तर ही इंडस्ट्री त्याला चालणार नाही, कारण ही मशिनरी सगळी सडली आहे, टळली आहे, पडते जाते। जर आपल्याला दुसऱ्याला कोणाचाही देण्याचा प्रोग्राम झाला तर ही मशिनरी आपण विकू शकू। मग काही ही 4-5 कोटी रुपये, काही तर 3-4-5 कोटी रुपये असं करून शेअर होल्डरला सुद्धा आपण 50-50%, 1-1%, 10%, 20% अशा काही प्रमाणात दिला तर आपण सगळ्याला न्याय देता येईल किंवा दिला जाईल असं मला वाटतं। आणि त्या अनुषंगाने आपण ती वाटचाल करावी की शेअर भांडवल जमलं त्याला पैसे द्या। जे मूळ शेतकरी आहे त्यांना तर मी अगोदर स्टेटमेंट केलं होतं, मला वाटतं त्या कोणत्याच्या शेतकऱ्यांनी मला निवेदन दिलं, वरती पण निवेदन दिलं, त्याच्यात सुद्धा त्यांनी हीच मांडणी केलेली आहे की अध्यक्षांनी सांगितलंय की मूळ शेतकऱ्याला जमीन दिली जाईल, दुसऱ्याला देण्याचा प्रश्नच येत नाही। त्यांची तर हो
दूसरे को क्यों देंगे? जमीन तुम्हारी और दूसरे का हक ही नहीं। तुम्हारा झगड़ा क्या है मेरे को अभी तक समझ में नहीं आया। जब हमने मुंह से खुला होकर बोल दिया की जमीन तुम्हाला देणार आहे, तर इकडे तिकडे फिरण्याचं पेपरबाजी करण्याचं काही कारण नव्हतं असं मला व्यक्तिगत म्हणून, तुम्ही माझ्या घराचं म्हणून तुम्हाला सल्ला आहे की काही कारणच नव्हतं, आम्ही जर तुम्हाला द्यायला तयारच आहे, तर वाद घालण्याचा किंवा कोणत्या डिस्प्यूट उभं करण्याचा तुमचा एक तसा प्रसंग नाही। बाजारभाव जो असेल त्या बाजारभावावर तुम्ही घ्यायला तयार आहे, आपण परत निगोशिएशन करू आणि त्याच्यात कोण करू शकतो। ही सगळी प्रक्रिया करण्याकरता तुला सांगतो की याचं तर टेंडरच करावं लागेल। आपण समजून घ्या, उद्या तुम्ही लटली मला 5 लाख रुपये एकरांना मागतो द्या, आम्ही काय करू? टेंडर। मग त्या टेंडर मध्ये रमेश नायकाने 10 लाखाचं टेंडर भरलं, कोणाला द्यायचं? ते तसं काहीच न करता आपल्याला कम्युनिकेशन कसं करायचं, कायद्याच्या चौकटीत कसं बसायचं त्या लोकांशी प्रभू प्रदीप, जर आपण ह्या जमिनीचा भाव टेंडर मध्ये टाकताना कमी टाकला तर तो तुम्हाला मिळणार आहे का? तो तर दुसराच होऊन जाईल ना। बरं, टेंडर मध्ये समजा 5 आहे त्याने 10चं भरलं तर सरकार आपल्या चिंते होतात की तुम्हाला मिळणारी वस्तू कधीच मिळणार नाही। हा मुद्दा जर सेकंड असला तर पहिला मुद्दा असा आहे की आम्ही ठराव केला, याचा अर्थ विकून टाका सुरुवात झाली असं नाही। त्याला 3 पायऱ्या आहेत। पहिली पायरी आपली आहे, दुसरी पायरी साखर संचालक आहे। साखर संचालकाने जर परवानगी देऊन टाकली तर गव्हर्नमेंट बसलेलं आहे। ह्या तिघांच्या परवानगीशिवाय आपण देऊच शकत नाही। आमची किती इच्छा आहे सगळे पैसे बांधून घेऊ आणि बाजार करून घेऊ, तर बाजारही भरणार नाही। त्या बाजार भरण्याला पद्धत लागेल, दिसत खाली पैसे घेऊन चालणारे पुढारी, खाली पिशा चालतील का पुढारी? पिशा भरणार। तर त्याच्याकरता ज्या सगळ्या प्रोसिजर जेव्हा मी तुम्हाला फक्त आजच्या या प्राथमिक मंदिरात आपण बसलो तुम्हाला ग्वाही देतो की या संस्थेत बाबूजी असल्यामुळे तुम्हाला मला कोणालाही चिंता करण्याचं पहिलं कारण नाही।